सर्वसामान्य माणसं औरंगाबादपासून पुण्यापर्यंत, हैदराबादपर्यंत, इकडे नागपूरपर्यंत, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी त्या वर्षी फुलाचं उत्पादन चांगलं झालं होतं आणि फुलं दसऱ्यासाठी विक्रीसाठी 2 दिवस आधी घेऊन गेली होती. मात्र फुलांचे भाव इतके प्रचंड घसरले होते की त्या वर्षी फुलाला अजिबातच मागणी नव्हती. की लोकं जी मागत होती तर ती एक तर भाव पाडून मागत होती, ₹1-2 किलोनं किंवा फुकट मागत होती. म्हणजे त्यांना ती पूजेसाठी न्यायची होती. म्हणजे नेमकं त्या फुलं ज्यांनी त्याच्यामध्ये त्या फुलामध्ये आपले घाम आणि कष्ट ओतले, तर त्यांना ते पूजेचं पुण्य मिळणार होतं. की फुलं फुकटात नेऊन देवाला वाहिल्यानं पुण्य मिळतं, याचं उत्तर आणखीन आम्हाला माहीत नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मात्र शेतकऱ्यांचे कष्टाचे भाव पाडून ही लोकं पूजेसाठी फुलं मागत असतात. तर असो, त्यानंतर 4 वाजता ज्यावेळेस तो कार्यक्रम संपला, तर अशा स्थितीमध्ये लोकं दसऱ्याच्या पूजेसाठी सीमोल्लंघन करण्यासाठी घराच्या दिशेने निघत होते. मग आता फुलाला कोणी विचारत नाही म्हणून रस्त्यावर ट्रकच्या ट्रक, टेम्पोच्या टेम्पो रस्त्याच्या बाजूला ते फुलांचे ढिगारे टाकत होते, सोडत होते. तिथून थेट कॅमेरा निघाला तो नागपूरच्या दिशेने आणि नागपुरात तो कॅमेरा गेल्याच्या नंतर त्याच दिवशी धम्मचक्र दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमीवर सगळ्यात मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी उसळत असतो. मात्र तिकडेही तो कॅमेरा फिरला नाही आणि डायरेक्ट संघाच्या ऑफिसवर, कार्यालयावर तो कॅमेरा गेला, की इथलं या ठिकाणचं शस्त्रपूजन कसं चालतं, तलवार कशी पुंजली जाणार, चाकू कसा पुंजला जाणार, हे शस्त्र कसं पुंजलं जाणार, याची ती फुलांचे ढीग वाढत होते रस्त्यामध्ये. लोकं रस्त्यात फुलं फेकत होती आणि अशा स्थितीमध्ये आता तरी कुठेतरी त्या टीव्हीचा कॅमेरा त्या शेतकऱ्यांच्या फुलांकडे जाईल, असं प्रत्येकाला वाटत असताना तो कॅमेरा लगेच मुंबईच्या दिशेनं घुमला आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांचं वऱ्हाड हे मातोश्रीवरून दसरा मेळाव्याच्या दिशेने निघालेलं होतं. उद्धव